सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 14 श्लोक 25 आणि ओवी क्रमांक 362 पासून आता सुरुवात करूयात. श्लोक. मानापमानयोस्तुल्यस्तुल्यो मित्रारिपक्षयोः सर्वारंभ परित्यागी गुणातीत स उच्यते. अर्थात मान व अपमान याविषयी तुल्य त्यांना सम मानणारा, मित्रपक्ष व शत्रुपक्ष या दोन्ही पक्षी समान सर्व कर्मांचा सर्व प्रकारे त्याग करणारा असा जो पुरुष तो गुणातीत म्हटला जातो. ईश्वरू म्हणोनी पूजिला का चोरू म्हणोनी गांजिला वृषगजी वेढीला केला राव. ईश्वर समजून ज्याची पूजा केली अथवा चोर समजून मार दिला किंवा हत्ती घोडे रथ वगैरेंनी वेष्टित करून त्याला राजा बनविला. का सुहृद पासो आले अथवा वैरी वर पडे झाले परिणेणे राती पाहाले तेज जेवी. अथवा आप्त जवळ येऊन बसले किंवा वैरी जवळ येऊन बसला तरी त्याला सर्वच सारखे. ज्याप्रमाणे सूर्याचे तेजास रात्र व दिवस माहीत नसतात. साही ऋतू येता आकाशे लिंपी जेची ना जैसे तेवी वैषम्य मानसे जाणी जेना. आकाशावर 6 ऋतू जरी येऊन गेले तरी ते ज्याप्रमाणे अलिप्त असते त्याप्रमाणे त्याच्या बुद्धीला विषमता कधी ठाऊक नसते. आणि कही एकू पाही आचारू तयाच्या ठाई तरी व्यापारासी नाही झाले दिसे. त्याचे ठिकाणी आणखी असे दिसते की तो कोणतेही व्यापार करीत नसतो. सर्वारंभा उटकळे प्रवृत्तीचे तेज मावळले जळती गा कर्मफळे ते तो आगी. तो कोणतीही गोष्ट आरंभित नाही, प्रवृत्ती मार्गापासून दूर राहतो व तो ज्ञानवान असल्यामुळे त्याच्या कर्माची फळे जळून जातात. दृष्टाचैनी नावे भावची जीवी नुगवे सेवी जे का स्वभावे पैठे होय. इहलोक अथवा परलोक यांच्याविषयी ज्याच्या मनात विचारही येत नाहीत, परंतु सहजपणे जे जे प्राप्त होईल ते तो सेवन करीतो. सुखे नाशिणे पाषाणू का जेणे माने तैसी सांडी मांडी मने वर्जिली असे. पाषाणाप्रमाणे ज्याचे मन कठीण आहे तो सुख झाले असता आनंद मानित नाही व दुःख झाले असता शोक मानित नाही. त्याप्रमाणे जो मनाने काही एक व्यापार करीत नाही. आता किती हा विस्तारू जाणे ऐसा आचारू जया ते तोची साचारू गुणातीतू. आणखी तुला किती स्पष्ट सांगू तर असे ज्याचे आचरण असेल तोच गुणातीत असे जाण. गुणांते अतिक्रमणे घडे उपाये जेणे तो आता ऐक म्हणे श्रीकृष्णनाथू. श्रीकृष्ण म्हणतात तो गुण किंवा गुणांचे धर्म यांना ज्या उपायाने ओलांडून जातो तो उपाय सांगतो, ऐक. श्लोक 26. मांच्यो व्यभिचारेण भक्तियोगेन सेवते सगुणान् समितीत्यैतान् ब्रह्मभूयाय कल्पते. अर्थात आणि जो मला अव्यभिचारी भक्तियोगाने सेवितो, माझी सेवा करतो, तो या गुणांचे उल्लंघन करून ब्रह्मभावास समर्थ होतो. तरी व्यभिचार रहित चित्ते भक्तियोगे माते सेवितो गुणाते जाळू शके. जो अभेद बुद्धीने माझी सेवा करतो तो या गुणांचा नाश करू शकतो. तरी कोण मी कैसी भक्ती अव्यभिचारा काय व्यक्ती हे आघवीची निवृत्ती होवावी लागे. तर मी कोण, माझी भक्ती कशी करावयाची, अव्यभिचार भक्ती म्हणजे काय या सर्व गोष्टी तुला स्पष्ट करून सांगितल्या पाहिजेत. तरी पार्था परियेसा मी तव एथ ऐसा रत्नी किळाओ जैसा रत्नची कीतो. तर अर्जुना ऐक, मी या जगात असा आहे की रत्नाचे तेज व रत्न हे जसे एकच आहे. का द्रवपणाची नीर अवकाशची अंबर गोडी तेची साखर आन नाही. अथवा पातळपणा व पाणी, अवकाश व आकाश
गोडी व साखर ही जशी भिन्न नसून एकच आहेत. वन्ही तेची ज्वाळ, दळाची नाव कमळ, रुख तेची डाळ, फळादिक. विस्तव व ज्वाला ही एकच आहेत. कमळाच्या पाकळ्या हेच कमळ, झाड हेच फांद्या, फळे व पाने. अगा हिमजे आकर्षले, तेची हिमवंत जेवी झाले, नाना दूध मुराले, तेची दही. ज्याप्रमाणे थंडी व ज्या ठिकाणी थंडी वास करते तो हिमालय पर्वत, ही दोन्ही एकच आहेत. दूध विरजले म्हणजे ज्याप्रमाणे त्यालाच दही म्हणतात. तैसे विश्व येणे नावे, हे मीची पै आघवे, घेई चंद्रबिंब सोलावे, न लगे जेवी. त्याप्रमाणे विश्व म्हटले म्हणजे ते सर्व मद्रूपच आहे. पहा की चंद्राची कला पाहणे झाल्यास ती जशी चंद्रापासून सोलून काढावी लागत नाही, कारण दोन्ही एकच आहेत. घृताचे थिजलेपण, न मोडिता घृतची जाण, का नटिता कांकण, सोनेची ते. तूप जरी थिजले तरी त्या स्थितीतही ते तूपच असते, किंवा कंकण आठवून जरी त्याची लगड केली नाही तरी ते जसे सोनेच होय. न उकलिता पटू, तंतूची असे स्पष्टू, न विरविता घटू, मृत्तिका जेवी. वस्त्र फाडून त्यातील तंतू जरी निराळे केले नाहीत तरी ते जसे तंतुमयच आहे, व मडके फोडून विरवले नाही तरी ती ज्याप्रमाणे मातीच होय. म्हणून विश्वपण जावे, मग तै माते घेयावे, तैसा नव्हे आघवे, सकटची मी. त्याप्रमाणे विश्व एका बाजूला सारून मी निराळा आहे असे नाही, सर्व विश्वच मी आहे. ऐसेनी माते जाणीजे, जे व्यभिचारी भक्ती म्हणिजे, एथ भेद काही देखिजे, तरी व्यभिचारू तो. अशा ऐक्यबुद्धीने मला जाणणे त्यालाच माझी अव्यभिचारी म्हणजे अभेद भक्ती म्हणतात. आणि मी व विश्व ह्यात यत्किंचितही भेदबुद्धी झाली तर तो व्यभिचार. या कारणे भेदाते, सांडुनी अभेदे चित्ते, आपणा सकट माते जाणावे गा. याकरिता भेद न मानता एकनिष्ठ चित्ताने तू आपल्या स्वरूपात सुद्धा मीच आहे असे समज. भक्तपणाने तू माझ्याहून निराळा राहू नकोस. पार्था सोनयाची टीका, सोनयासी लागली देखा, तैसे आपण पे आणिका, मानावेना. पार्था, सोन्याची टीक करून जरी ती सोन्याच्या दागिन्यावर बसविली तरी त्या दोहोत ज्याप्रमाणे भेद नसतो त्याप्रमाणे आपल्यापासून विश्व वेगळे आहे असे समजू नको. तेजाचा तेजौनी निघाला, परी तेजींची असे लागला, तया रश्मी ऐसा भला बोधू होवावा. सूर्यापासून निघालेले किरण जसे तेजोमय असून सूर्यापासून निराळे झालेले नसतात. पै परमाणू भूतळी, हिमकणो हिमाचळी, मज माझी न्याहाळी, अहं तैसे. तसा मी व विश्व यांबद्दल ऐक्यबोध व्हावा. भूमीवरील रजककण आणि हिमालयावरील हिमकण हे ज्याप्रमाणे भूमी व हिमालय यांहून निराळे नाहीत त्याप्रमाणे माझ्या ठिकाणी सर्व विश्व आहे असे जाण. हो का तरंगू लहानो, परी सिंधूसी नाही भिन्नो, तैसा ईश्वरी मी आणू नोहेची मा. लाट किती जरी लहान असली तरी ती जशी समुद्राहून निराळी नाही तसा ईश्वराहून मी निराळा नाही. ऐसेनी बा समरसे, दृष्टी जे उल्हासे, ते भक्ती पै ऐसे आम्ही म्हणो. अशा प्रकारे सर्वत्र ऐक्य आहे अशा दृष्टीने पाहणे यालाच आम्ही भक्ती असे म्हणतो. आणि ज्ञानाचे चांगावे, इयेची इष्टी नावे, योगाचे ही आघवे सर्वस्व हे. आणि याच दृष्टीने ज्ञानही आम्ही सर्वात उत्तम असे समजतो व योगाचेही सार हेच आहे. सिंधू आणि जळधरा, माझी लागली अखंड धारा, तैसी वृत्ती विरा प्रवर्ते ते. समुद्र आणि मेघ यांच्यामध्ये पाऊस पडू लागल्यावर ज्याप्रमाणे अखंड धारा पडत असतात त्याप्रमाणे अर्जुना, भक्ती, भक्त व भजन या त्रिपुटीत परमात्मा भरलेला आहे. काम कुहेसी आकाशा, तोंडी सांदा नाही जैसा, तो परमपुरुषी तैसा एकवटेगा. विहिरीच्या तोंडाशी असलेल्या आकाशास जसा जोड नाही तसा जो आपल्यात व परमात्म स्वरूपात भेद न मानता ऐक्य आहे असे जाणतो
प्रतिबिंबवनी बिंबवरी प्रभेची जैसी उजरी ते सोहम वृत्ती अवधारी तैसी होय. त्याला सूर्याची प्रभा प्रतिबिंबापासून सूर्यापासून जशी सारखी नटलेली असते त्याप्रमाणे अहम ब्रह्म अशी वृत्ती बनल्यावर ब्रह्म व विश्व यात अंतर दिसत नाही. ऐसेनी मग परस्परे ते सोहम वृत्ती जै अवतरे तै ती येही सकटसरे आपैसेया. याप्रमाणे अहम ब्रह्म अशी मनाची वृत्ती बनल्यावर तीही पुढे आपोआप लय पावते. जैसा सैंधवाचा रवा सिंधू माझी पांडवा विराले या विरवावा हेही ठाके. हे पांडवा, ज्याप्रमाणे मिठाचा खडा समुद्रात टाकला असता तो विरल्यावर त्याचे विरणे आपोआपच राहते. ना तरी जाळूनी तृण वन्हीही विझे आपण तैसे भेदू नाशुनी जाण ज्ञानही नुरे. किंवा गवत जळल्यावर विस्तवही आपोआप विझून जातो त्याप्रमाणे ज्या ज्ञानापासून ब्रह्माचे ऐक्य होते ते ज्ञानही मागून नाहीसे होते. माझे बैलपण जाये भक्त हे ऐलपण ठाये अनादि ऐक्य जे आहे तेची निवडे. मी पलीकडे फार मोठा आहे व भक्त अलीकडे दीन आहेत हे अज्ञान नष्ट होऊन देवभक्तांचे जे अनादि स्वाभाविक ऐक्य आहे तेच केवळ उरते. आता गुणाते तो किरीटी जिणे या नव्हती गोष्टी ते एकपणाही मिठी पडो सरली. हे किरीटी, अशा ठिकाणी ऐक्य आहे हे सुद्धा बोलणे संभवत नाही. त्या ठिकाणी गुणांना तो जिंकतो असे म्हणणेच उरत नाही. किंबहुना ऐसी दशा ते ब्रह्मत्व गा सुदंशा हे तो पावे जो ऐसा माते भजे. किंबहुना हे मर्मज्ञा याच दशेस ब्रह्मत्व असे म्हणतात आणि जो माझी अव्यभिचारी भक्ती करीतो त्यालाच ब्रह्मत्व प्राप्त होते. पुढती इही लिंगी भक्तू जो माझा जगी हे ब्रह्मता तया लागी पतिव्रता. अशा लक्षणांनी या जगात जो माझा भक्त होतो त्याची ब्रह्मता ही पतिव्रता आहे. जैसे गंगेचे नियोगे डळमळीत जळ जे निघे सिंधुपद तया जोगे आन नाही. ज्याप्रमाणे गंगेचे पाणी वाहत चालल्यावर त्याला समुद्राशिवाय गत्यंतरच नसते तैसा ज्ञानाची या दिठी जो माते सेवी किरीटी तो होय ब्रह्मतेच्या मुकुटी चुडारत्न. त्याप्रमाणे अर्जुना, ज्ञानाच्या दृष्टीने जो माझी सेवा करीतो तो ब्रह्मतेच्या मुकुटावरील मणी होतो. यया ब्रह्मत्वासीची पार्था सायुज्य ऐसी व्यवस्था याची नावे चौथा पुरुषार्थुगा. पार्था, या ब्रह्मप्राप्तीलाच सायुज्य मुक्ती म्हणतात व हिलाच चौथा पुरुषार्थ म्हणजेच मोक्ष असे म्हणतात. परी माझे आराधन ब्रह्मत्वी होय सोपान तेथ मी हन साधन गमेन हो. परंतु ब्रह्मत्व पावण्याकरिता माझी आराधना ह्या पायऱ्या होत तेव्हा ते प्राप्त झाल्यावर मी व माझ्या प्राप्तीकरिता करावयाचे साधन ही दोन्ही निराळी आहेत असे समजशील हो. तरी झणी ऐसे तुझ्या चित्ती पैसे पै ब्रह्म आन नसे मी वाचुनी. तर माझ्यापासून ब्रह्म निराळे आहे अशी तुझ्या मनात कल्पनाही येऊ देऊ नको. यापुढील श्लोक आणि ओव्या उद्याच्या भागात